भारत आणि पाकिस्तान अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर होते. शस्त्रसंधी संदर्भात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी मानले दोन्ही देशांचे आभार. भारताच्या ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानचा कबुलीनामा. नूर खान एअरबेस उद्ध्वस्त झाल्याचं पाक पंतप्रधान शहबाज शरीफकडून मान्य. भारताच्या हल्ल्यात अनेक ठिकाणी उद्ध्वस्त झाल्याचीही कबुली. रक्ताचे पाट वाहतील म्हणणाऱ्या बिलावल भुट्टोचे सूर आता बदलले. ही वेळ परीक्षेची. युद्धविराम कायम राहील की नाही याची आम्हाला भीती. युद्धबंदी तुटल्यास जगाला धोका. पाकचा माजी परराष्ट्र मंत्री भुट्टो घाबरला. पाकिस्तानच्या जलकोंडीसाठी आता भारताची तालिबानसोबत हातमिळवणी. पाकच्या खैबर पख्तूनख्वा या प्रांतामध्ये जाणारं पाणी अफगाणिस्तान अडवणार. भारताकडून 236 मिलियनची मदत. भारताची पहिल्यांदाच अफगाणिस्तानातली तालिबानी सरकारसोबत चर्चा. एस जयशंकर आणि तालिबानचे परराष्ट्र मंत्री मुत्ताकी यांच्यामध्ये थेट संवाद. तालिबाननं पहलगाम हल्ल्याचा निषेध केल्यानंतर भारताकडून भूमिकेचं स्वागत. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतानं पाकवर 23 मिनिटात 15 ब्रह्मोस डागले. हल्ल्यामध्ये पाकिस्तानचे हवाई तळ उद्ध्वस्त. ब्रह्मोसनं पाकचं कंबरडं मोडलं. ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही. पाकिस्तानवरील हल्ला ट्रेलर योग्य वेळी. जगाला पूर्ण पिक्चर दाखवू. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी पाकिस्तानला ठणकावलं. तुर्कीच्या सेलेवी एअरपोर्ट सर्व्हिसेसची मुंबई हायकोर्टात धाव. भारतानं परवाना रद्द करण्याच्या निर्णयाला कायदेशीर आव्हान. राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणाशिवाय निर्णय घेतल्याचाही दावा. तुर्कीच्या सेलेवी कंपनीला भारतीय विमानतळाचं संवेदनशील काम देऊ नका. इंटेलिजन्स ब्युरोचा केंद्र सरकारला 2016 पासूनच वारंवार इशारा. सुरक्षेविषयी प्रश्न निर्माण होण्याचीही भीती. तणावाच्या पार्श्वभूमीवर आता तुर्की अझरबैजानसोबत करार करू नका. टाटा सोशल सायन्स संस्थेकडून त्यांच्या विविध केंद्रांना निर्देश. दोन्ही देशांनी पाकला समर्थन दिल्यानं करार रद्द. ऑपरेशन सिंदूरवर भारताची भूमिका मांडण्यासाठी खासदारांच्या टीम परदेशात जाणार. संसदीय कामकाज मंत्रालयाची सर्व राजकीय पक्षांशी चर्चा. खासदारांचे 8 गट वेगवेगळ्या देशात भेटी देणार. शेजारच्या देशाची शेपूट काही सरळ होत नाही. एमआयएमच्या असदुद्दीन ओवैसींचा पाकिस्तानवर पुन्हा हल्लाबोल. अल्लाह शेजाऱ्यांची शेपूट सरळ करू नाहीतर आम्ही पुन्हा सरळ करू. ओवैसींची प्रतिक्रिया. ईडी अटकेआधी राऊतांकडून अमित शहांना फोन करत संताप व्यक्त. तर मला अटक करून सूड घ्या. राऊतांनी शहांना दिलेलं आव्हान. नरकातला स्वर्ग या पुस्तकातनं राऊतांचे गौप्यस्फोट. बालवाङ्मय वाचण्याचं माझं वय राहिलेलं नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा नरकातला स्वर्ग या पुस्तकावरून खोचक टोला. महाराष्ट्रात काँग्रेस महाविकास आघाडीला सोडून जातेय आणि पवारांची भूमिका सुद्धा सर्वांना माहिती आहे. महाविकास आघाडी उद्ध्वस्त झाल्यास गालबोट राऊतांमुळे लागणार. चंद्रशेखर बावनकुळेंची टीका. आरक्षणासाठी आत्महत्या झाल्या. काय खरं काय खोटं माहिती नाही. एकाला आगीत ढकललं तो ओबीसी होता. आरोप करत भुजबळांचं प्रत्यक्षपणे मराठा आंदोलनावरून वक्तव्य. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक. तर पश्चिम रेल्वेवर नाईट ब्लॉक असणार. देखभाल आणि दुरुस्तीची कामं करण्यासाठी ब्लॉक. प्रवाशांनी वेळेचं नियोजन करूनच प्रवास करण्याचं आवाहन. परळीतील जलालपूर भागामध्ये तरुणाला टोळक्याकडून बेदम मारहाण. तरुण विवळत असताना सुद्धा टोळक्याकडून काठी बेल्ट हत्यारांनी मारहाण. धार्मिक कार्यक्रमात 2 गटात झाली होती हाणामारी. गुन्हा दाखल. पोलिसांची 2 पथकही रवाना. मुंबईमध्ये सकाळपासून अवकाळी पावसाच्या सरी. रिमझिम सरींमुळे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची तारांबळ. पुढील 5 दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचाही इशारा. महाराष्ट्राला आठवडाभरासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट. तर 21 आणि 22 मे रोजी कोकण मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज. मान्सूनपूर्व तडाख्यानं मराठवाड्यामध्ये 3000 हेक्टर पिकांचं नुकसान. भारत पाक तणावामुळे स्थगित केलेले आयपीएलचे उर्वरित सामने आजपासून बंगळुरूमध्ये पार पडणार. बंगळुरू विरुद्ध कोलकाता लढत. विराट कोहलीच्या फलंदाजीकडे आता लक्ष. भारताचा गोल्डन बॉय भालाफेकपटू नीरज चोप्रानं पहिल्यांदाच ओलांडला 90 मीटरचा टप्पा. दोहा डायमंड लीगमध्ये नीरजनं 90.23 मीटर भाला फेकला. पंतप्रधान मोदींकडून सुद्धा त्यांचं कौतुक. हाँगकाँग, थायलंड आणि सिंगापूरमध्ये कोरोना रुग्णांमध्ये वाढ. तर सिंगापूरमध्ये 28% रुग्ण वाढले. सिंगापुरात 14,200 रुग्णांची नोंद.